मस्त कुरकुरीत असे टोमॅटोचे नॅचोस तयार आहेत. एकदा केले की महिनाभर टिकतात बरं का, आणि गव्हाच्या पिठापासून केलेत त्यामुळे पौष्टिक आहेत. त्याचबरोबर मी याला पेरी पेरीचा फ्लेवर दिला. तुम्ही हवे तेवढे फ्लेवर एकाच वेळी देऊ शकता. कधी चाट मसाल्याचा द्या, पेरी पेरीचा द्या, एखाद्या बॅचला तुम्ही चीज पावडरचा द्या. पण एकदा केले की महिनाभर टिकतात, मुलांना खूप आवडतात. आई मला भूक लागलीच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण हे करत आहोत. ही सिरीज अशीच कंटिन्यू करायची, तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आई मला भूक लागली असं लिहा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉगच्या आई मला भूक लागलीच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आज आपण करणार आहोत टोमॅटो नॅचोस, किंवा तुम्ही याला टोमॅटोचे चिप्स म्हणू शकता, टोमॅटोची पापडी म्हणू शकता. काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण 5 ते 6 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले. याच्या फोडी करूया. फोडी करताना आपल्याला याच्यातल्या बिया मात्र काढून टाकायच्या. तर टोमॅटो शक्य असतील तर लाल चुटूक घ्यायचे, पण टोमॅटो कापत असताना बिया काढायच्या, म्हणजे त्यामुळे असा रंग पांढरट येत नाही आणि त्याच्यामध्ये कचकच लागत नाही. टोमॅटो असे मोठ्या मोठ्या फोडी करून कापून घेऊ. टोमॅटोच्या अशा मोठ्या फोडी करून घेतल्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया. आणि पाणी न घालता याची पेस्ट करून घेऊ. आणि आपली ही मस्त लाल चुटूक टोमॅटोची प्युरी तयार झाली आहे. परातीवर मी ही गाळणी घेतली. यामधनं आपल्याला याला गाळून घ्यायचं. तर आपण याला गाळून घेतलं. यातला काही चोथा राहिलेला आहे, तुकडे राहिलेले आहेत. आता यामध्ये मसाले घालू. पाव चमचा हळद, अर्धा चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, चवीपुरतं मीठ. त्याचबरोबर थोडासा पेरी पेरी मसाला घेतला, त्यातला अगदी अर्धा चमचा इथं घालूया. सोबतच घालूया पाव वाटी तांदळाचं पीठ. गव्हाचं पीठ घेतलं आहे 2 वाट्या. त्यातलं आपण थोडंसं ठेवू आणि उरलेलं घालूया. लागेल तसं आपल्याला पीठ वाढवायचं आहे. याला आता आपण मिक्स करून घेऊ. तर तुम्ही टोमॅटो किती घेता, त्याचा रस किती निघतोय, त्यामुळं प्युरी किती पातळ होते याच्यावर गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त होतं. जेवढं मावेल तेवढं पीठ वाढवत जायचं आहे. मी तुम्हाला शेवटी सांगेन की मला एकूण किती पीठ लागलं. आणि हे घ्या, याला आपण असं घट्ट मळून घेतलेलं आहे. याला आपण थोडंसं तूप लावून घेऊया. तूप किंवा तेल काही पण लावायचं. तर असं बघा, आपण याला घट्ट मळून घेतलं. थोडंसं तूप लावून याला 10 मिनिटं झाकून ठेवूया. पीठ खूप पातळ करायचं नाही, घट्टच ठेवायचं. दुसरी गोष्ट म्हणजे मी एक 5 ते 6 टोमॅटोज घेतले होते. तेवढ्या टोमॅटोसाठी मला 2 कप आणि वर एक पाव कप पीठ लागलं असेल, म्हणजे 2.5 कप पीठ लागलं. तुम्हाला जर तुम्ही टोमॅटो लहान मोठे घेताय तर पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. हे भिजवून झालं आहे. 10 मिनिटं झाकून ठेवू, मग नॅचोस करायला घेऊ. 10 मिनिट भिजवून दिलं. नॅचोस करायला घेऊया. एकदा असं हलकंसं मळून घ्यायचं. थोडंसं गव्हाच्या पिठामध्ये हात घोळूया आणि याचे गोळे करून घेऊ. या प्रकारे. आता आपण काय करू, गव्हाचं कोरडं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये याला घोळवून घ्यायचं आणि याला पातळ लाटायचं. चपाती कशी असते तितकं पातळ लाटायचं, किंवा त्याहून थोडं पातळ लाटलं तरी चालेल. तर हे बघा, याला असं पातळ लाटलंय. तुम्ही बघू शकता चपातीपेक्षाही पातळ आहे. आता आपण काय करूया, या पोळीला काटे चमच्याने टोचून घ्यायचं, म्हणजे हे फुगणार नाहीत. आता याच्यानं आपण मोठ्या मोठ्या पट्ट्या कापून घेऊया. अशा पट्ट्या कापल्या की आपण याला परत त्रिकोणी कापायचं. या प्रकारे. आणि हे बघा, असे आपले नॅचोस तयार झालेले आहेत. तर इथं मी नॅचोजला असा त्रिकोणी आकार दिलेला आहे. नॅचोज ॲक्च्युली त्रिकोणीच असतात, पण तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी किंवा गोल कापून वगैरे याला आकार देऊ शकता. आता ही एक पोळी आपण कापून घेतली. याला एका ताटामध्ये काढूया. 1-2 गोळ्याचे नॅचोस करून घेते आणि मग आपण तळायला सोडू. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सगळे करून घ्या, पण काय आहे ना, हे एकमेकांना चिकटू शकतात. त्यामुळे मग असं 2-3 ताटांमध्ये पसरून काढायचं. अगदी एकदम पसरून घालायचं नाही. एकावर एक थोडं थोडं टाकलं तरी चालेल. हवं तर थोडंसं पीठ भुरभुरायचं, म्हणजे मग हे एकमेकांना चिकटून बसणार नाही. मी आता काय करते, तुम्हाला दाखवण्यापुरत्या 2 पट्ट्या कापून घेते, मग आपण तळायचे कसे ते बघूया. तर इथं 2 ताटं भरून नॅचोस तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. तळण्यासाठी तेल मध्यम गरम करा बरं का. जास्त कडकडीत नको किंवा एकदम कमी गरम नको. कमी गरम असेल तर ते मऊ पडणार, तेल ओढून घेणार, नीट तळले जाणार नाहीत. जास्त गरम असतील तर लगेच करपतील. तर पहिल्यांदा आपण तेल कसं तापलंय बघूया. हा चिप टाकला, व्यवस्थित तळला जाऊन वर येतोय.
आपण हे नॅचोस तळायला सोडूया. एका वेळी आपण पाहिजे तेवढे नॅचोस सोडू शकतो, म्हणजे खूप गर्दी नाही करायची. भरपूर एका वेळी तळायला सोडले तरी चालतात. तर मावतील एवढे मी यामध्ये तळायला सोडले. आता यांना थोडंसं सेट करायचं आहे, लगेच धक्का लावायचा नाही. एक अर्धा मिनटं झाला की आपण मंद आच करूया आणि यांना कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. तर 3 ते 4 मिनिटं एक बॅच मंद आचेवर तळली. नॅचोस छान असे कुरकुरीत झाले. काढूया. याला ना आपण चांगलं निथळून घ्यायचं आहे, म्हणून मी असं मोठ्या झाऱ्यामध्ये एकत्र काढलं. असं चांगलं निथळायचं आणि एका भांड्यामध्ये काढायचं. असं खोलगट भांडं घ्यायचं. आवाज ऐकला ना? असे तळले पाहिजेत एकदम कुरकुरीत. त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आणि मग नॅचोस तळायचे. आता दुसरी बॅच तळताना पण तेलाचं तापमान लक्षात घ्या. तेल जर कमी तापलं किंवा थोडंसं थंड झालं असेल, गॅस थोडासा वाढवून त्याला गरम करा आणि मग सगळ्या बॅचेस तळून घ्या. उरलेले नॅचोस असेच तळूया. फक्त आता याला ना वेगवेगळा फ्लेवर कसा द्यायचा ते मी थोडेसे तळून घेतले की मग सांगते. तर 3 बॅचेस मी तळून घेतल्या. आवाज बघा. आता या अजून गरम आहेत. त्यावेळीच आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये घालायचा आहे पेरी पेरी मसाला. मुलांना पेरी पेरी फ्लेवरचे नॅचोस किंवा चिप्स आवडतात. पेरी पेरी मसाला बाजारात सहज मिळतो. तो थोडासा भुरभुरायचा किंवा तुम्हाला तो नसेल घालायचा तर चाट मसाला घातला तरी चालेल. मी पेरी पेरी मसाला घालते. गरम गरम असताना घातला ना की तो मसाला त्याला चांगला चिकटला जातो. तर एवढ्या चिप्सला मी साधारण अर्धा चमचा मसाला घालते. तर हे बघा पेरी पेरी मसाला आहे, हा बाजारात मिळतो. मसाला घातला की याला टॉस करायचं. थोडंसं टेस्ट करून बघायचं. वाटलं तर आणखीन फ्लेवर वाढवायचा. आपले टोमॅटोचे चिप्स, टोमॅटोचे नॅचोस किंवा तुम्ही याला टोमॅटोची पापडी म्हणू शकता, तयार झालेले आहेत. हवा तो फ्लेवर द्या. पेरी पेरी मसाला, चीज पावडर किंवा आपला चाट मसाला जो पाहिजे तो फ्लेवर तुम्ही देऊ शकता. किंवा काय करायचं, असे 2-3 बॅचेस तळून घ्यायच्या. एक 2-3 बॅचेसला पेरी पेरी मसाल्याने फ्लेवर करायचं, दुसऱ्या बॅचला चाट मसाल्याने, तिसऱ्या बॅचला चीज पावडरनी. जसं आवडतं तसं तुम्ही याला फ्लेवर्स देऊ शकता. तर हे नॅचोस आता गरम आहेत. आत्ताच आपण मसाला घातलाय. हे संपूर्ण गार करायचे आणि मग काचेच्या बरणीत किंवा कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. महिनाभर टिकतात, असेच कुरकुरीत राहतात. फक्त गार झाल्यावर डब्यामध्ये भरा. तुम्हाला मुलांना जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मुलांना हे देऊ शकता. तर आई मला भूक लागलीच्या 3ऱ्या एपिसोडमध्ये आपण टोमॅटोचे नॅचोस केले. आणखी तुम्हाला काही रेसिपीज बघायच्या असतील, वेगळी सिरीज बघायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.